नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत अस्सल मालवणी पद्धतीची कोंबडी वड्यांची भाजणी आणि भाजणीचे कोंबडी वडे. हे वडे चवीला खूपच छान, खमंग आणि खुसखुशीत होतात. हे वडे तुम्ही नॉनव्हेज सोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही कडधान्याच्या रस्साभाजी बरोबर खाऊ शकता. चहा सोबत देखील हे वडे चवीला अप्रतिम लागतात. जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मग सुरुवातीला आपण भाजणी तयार करून घेऊया. सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेऊया. आपण इथे 1 किलोच्या प्रमाणात भाजणी तयार करत आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतले आणि नंतर ते मी पंख्याखाली 7-8 तास वाळवून घेतलेले आहेत. सुरुवातीला मी अर्धे तांदूळ कढईमध्ये घेतलेले आहेत. कढई लहान आहे म्हणून मी तांदूळ 2 बॅचेसमध्ये भाजणार आहे. तांदूळ आपल्याला खरपूस भाजायचे नाही आहेत, फक्त ते थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मी लो मिडियम ठेवलेली आहे. तांदूळ आपण 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया. 3-4 मिनिटं तांदूळ परतून घेतल्यानंतर आपण हाताने चेक करून पाहायचं. तांदूळ चांगले गरम झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता तांदूळ भाजले गेलेत, पण तांदळांना कुठेही डाग पडलेले नाही आहेत किंवा त्याचा कलर चेंज झालेला नाही आहे. आपल्याला इतपतच तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. आता आपण हे तांदूळ एका परातीमध्ये काढून घेऊया. तांदूळ भाजून झाल्यानंतर आपण ज्वारी भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 1/2 किलो ज्वारी घेतलेली आहे. आपण अर्धा किलो तांदूळ घेतले होते. अर्धा किलो तांदूळासाठी आपण 1/2 किलो ज्वारी घ्यायची आहे. ज्वारी पण आपल्याला खूप जास्त वेळ भाजायची नाही आहे, ती फक्त गरम होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. एक 3-4 मिनिटं आपण अशा पद्धतीने परतून घेऊया. भाजणीसाठी लागणारं सर्व साहित्य मी 1/2 किलोच्या कपने मोजून घेतलेलं आहे. तुम्ही पण घरातील कोणतंही एक भांडं घ्या ज्यामध्ये 1/2 किलो धान्य बसेल आणि त्याने ही सर्व धान्य मोजून घ्या, म्हणजे तुमचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल. ज्वारी पण भाजून झालेली आहे. आपण हाताने चेक करून पाहायचं. हाताला कडकडीत गरम लागली म्हणजे आपली ज्वारी भाजून झालेली आहे. आता आपण ज्वारी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण चणा डाळ भाजून घेऊया. इथे मी अर्धा कप चणा डाळ घेतलेली आहे. अर्धा कप चणा डाळ 125 ग्रॅम होते. ज्या कपाने आपण तांदूळ आणि जोंधळे मोजून घेणार असू त्याच कपाने आपण सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. तांदूळ आणि जोंधळे आपण फक्त हलकेसे गरम करून घेतले होते, पण डाळी आपल्याला चांगल्या खमंग खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मी लो मिडियम ठेवलेली आहे. आता आपण डाळ अशी सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि डाळ न करपवता छान खरपूस भाजून घ्यायची आहे. डाळ भाजून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता डाळ छान भाजले, पण डाळीला कुठेही काळे डाग पडलेले नाही आहेत. आता आपण ही डाळ आधी भाजून घेतलेल्या धान्यामध्ये काढून घेऊया. यानंतर आपण उडीद डाळ भाजून घेणार आहोत. उडीद डाळ मी अर्ध्या कपला फक्त थोडीशी कमी घेतलेली आहे, म्हणजे 100 ग्राम उडीद डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ पण आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायची आहे. उडीद डाळ पण भाजून झाली आहे. तुम्ही पाहू शकता डाळीला हलका सोनेरी कलर आलेला आहे. डाळ अजिबात करपलेली नाही आहे. आता आपण ही डाळ पण आधी भाजलेल्या धान्यामध्ये काढून घेऊया. यानंतर आपण पोहे भाजून घेऊया. इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत. हे जाडे पोहे आहेत. पोहे घातल्यामुळे वडे छान खुसखुशीत होतात. आता आपण पोहे हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. पोहे भाजून झालेत. आता आपण हे पोहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता पोहे भाजलेत, पण पोह्यांचा कलर चेंज झालेला नाही आहे. यानंतर आपण धणे भाजून घेऊया. इथे मी 1/2 कप धणे घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवूया आणि धण्यांना छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घेऊया. धणे पण भाजून झालेत. आता आपण धणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण 2 टेबलस्पून जिरं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. असं आपण सतत परतत राहूया आणि जिऱ्याचा सुगंध येईपर्यंत जिरं परतून घेऊया. जिरं पण भाजून झालंय. आता आपण जिरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण ओवा आणि बडीशेप भाजून घेऊया. इथे मी 1 टीस्पून ओवा आणि 1 टीस्पून बडीशेप घेतलेली आहे. ही सुद्धा आपण हलकीशी परतून घेऊया आणि आधीच्याच प्लेटमध्ये काढून घेऊया. यानंतर इथे मी 10-12 काळी मिऱ्या आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत. या पण आपण लो फ्लेमवर भाजून घेऊया.
तुम्ही जर भाजणीमध्ये लवंग आणि काळी मिरी टाकत नसाल तर एक वेळ नक्की टाकून बघा, याने भाजणीला छान चव येते। लवंग आणि काळी मिऱ्या पण भाजून झालेल्या आहेत। आपण सगळ्या धान्यांमध्ये हे काढून घेऊया। यानंतर आपण मेथी भाजून घेऊया। इथे मी 2 टीस्पून मेथी घेतलेली आहे। मेथी आपल्याला खूप जास्ती भाजायची नाही आहे, फक्त ती हलकीशी गरम करून घ्यायची आहे। मेथी जर जास्ती भाजली गेली तर मग भाजणी कडवट होईल। आपली मेथी भाजून झालेली आहे। आता आपण मेथी सगळ्या धान्यामध्ये काढून घेऊया। कोंबडी वड्यासाठी लागणारी भाजणी तयार आहे। भाजणी आपण पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि नंतरच दळायला द्यायची आहे। भाजणी थंड झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आणि भाजणी आपल्याला जाडसर दळून आणायची आहे। जर तुम्ही घरघंटीवर दळण नेणार असाल तर भाजणी 2 नंबर चाळणीने दळून घ्या। आपल्याला भाजणीचं पीठ जाडसर हवंय, अगदी बारीक नकोय। आपण इथे परफेक्ट 1 किलोची भाजणी तयार केलेली आहे। आपण भाजणीसाठी वापरलेली सगळी साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असतात, त्यामुळे आपल्याला ही साहित्य एका वाटी किंवा पेल्याने मोजून घेणं सोपं जातं। पाव किलो धान्य बसेल अशी वाटी किंवा पेला घ्या आणि त्याने हे सर्व साहित्य मोजून घ्या, म्हणजे तुमची भाजणी सुद्धा परफेक्ट 1 किलोची तयार होईल। इथे मी परातीमध्ये आपण दळून आणलेल्या भाजणीतलं थोडंसं पीठ मी घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता पीठ अगदी सरसरीत दळून आणलेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला पीठ दळून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये पाव टीस्पून हळद घालूया। आपण दळण दळताना हळद घातली नव्हती, म्हणून आपण इथे हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ आणि हळद आपण कोरडीच आधी मिक्स करून घ्यायची। भिजेल एवढं आपण यात पाणी घालायचं आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। पिठात पाणी मिक्स करून झालंय। आपण हाताने पीठ मळू शकू इतपत हे थंड होऊ दे आणि नंतरच आपण पीठ मळून घेऊया। पीठ हलकंसं थंड झालंय। आता आपण पीठ मळून घेऊया। जर यामध्ये पाणी कमी वाटलं तर गरजेनुसार कोमट पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण खूप जास्ती पाणी घालायचं नाहीये, कारण पीठ पातळ होऊ शकतं। पिठाचा आपल्याला खूप जास्ती पातळ गोळा तयार करायचा नाहीये, घट्टसरच पीठ मळून ठेवायचं। पीठ मळून झालंय, तुम्ही पाहू शकता। मी यात अजून 4 चमचे पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे। आपण हे पीठ मुरवत ठेवणार आहोत, म्हणून आपण सुरुवातीला थोडंसं घट्टच पीठ मळायचं। तुम्ही पाहू शकता मी असा पिठाचा घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये 1 टीस्पून तेल घालायचं आहे आणि पीठ पुन्हा मळून घ्यायचं। आपण पीठ मुरवत ठेवल्यामुळे ते छान येतं आणि मग ते थोडंसं पातळ होतं, म्हणून आपण आधी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। आपण मळून घेतलेलं वड्याचं पीठ इथे मी पातेल्यात काढून घेतलेलं आहे। यावर झाकण ठेवून आपण हे पीठ कमीत कमी 1 ते 1.5 तास मुरवत ठेवायचं आहे। त्यापुढे तुम्ही 4 ते 5 तास देखील हे पीठ मुरवत ठेवू शकता आणि त्यानंतर वडे बनवू शकता। 1.5 तास झालाय। आता आपण झाकण काढूया। 1.5 तासामध्ये पीठ छान मुरलंय। आता आपण या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत। हे पीठ तुम्ही अजून 4 ते 5 तास देखील ठेवू शकता आणि त्यानंतर वडे बनवू शकता। पीठ अजून छान मुरेल आणि वडे छान मऊसूत होतील। हाताला थोडंसं तेल लावून घेऊया। वडे जसे तुम्हाला लहान मोठे हवे असतील तसा तुम्ही पिठाचा गोळा घ्या आणि असे गोळे तयार करून घ्या। गोळे तयार करून घेतल्यामुळे आपण एका बाजूला वडे तळता तळता वडे थापू शकतो।
अशाच पद्धतीने आपण आधी 4-5 गोळे तयार करून घेऊया। वडे थापण्यासाठी इथे मी पोळपाट घेतलाय। पोळपाटावर प्लास्टिकचा कागद घेतलाय। कागदाला पण मी तेल लावून घेतलंय। यानंतर आपण तयार करून घेतलेल्या पिठाचा गोळा घेतलाय आणि अशा पद्धतीने आपण बोटांच्या साहाय्याने वडा थापून घ्यायचा आहे। वडा आपण खूप जास्ती पातळ किंवा जाड ठेवायचा नाहीये। पातळ केला तर तो फुलणार नाही आणि जाड केला तर मग तो आतून शेकणार नाही। कडा पण आपण बोटांनी अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। वडा थापून झालाय, तुम्ही पाहू शकता मी इतकी जाडी ठेवलेली आहे। पहा किती मस्त वडा तयार झालाय। अशाच पद्धतीने आपण अजून वडे थापून पाहूया। तुम्हाला जर वडे खूपच नरम आवडत असतील तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल। आपण तयार केलेल्या भाजणीमध्ये वडे छान मऊ आणि खुसखुशीत होतात, म्हणून मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं नाहीये। इथे मी सुरुवातीला 4 वडे थापून घेतलेले आहेत। पहा मी इतकी जाडी ठेवली आहे। आता आपण हे वडे तळून घेऊया। वडे तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये थापून घेतलेला वडा सोडूया। अशा पद्धतीने झाऱ्याने थोडंसं तेल उडवायचं, म्हणजे वडा छान फुलून येतो। तुम्ही पाहू शकता किती मस्त टम्म फुगलाय वडा। पहिला टाकलेला वडा फुगून आला की नंतर आपण वडे पलटून पाहायचं, तळाकडची बाजू शेकले का। तुम्ही पाहू शकता तळाकडून देखील वडे छान तळले गेलेले आहेत। आता आपण वडे काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान मस्त वडे तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने आपण राहिलेले वडे देखील तळून घेऊया। तयार आहेत आपले खमंग खुसखुशीत कोंबडी वडे। तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता वडे किती नरम झालेले आहेत। पहा मस्त फुलून आले। हे वडे चवीला खूपच छान होतात। अशाच पद्धतीने कोंबडी वडे तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।